गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं दिनांक 25 रोजी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारास एकच रिक्षा चिन्ह मिळावं अशी मागणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून 12 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेली मागणी पंढरपूर नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता होळकर यांनी अमान्य करण्यामागील कायदेशीर तरतुदी सांगत असताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास दिलेले रिक्षा हे चिन्ह तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारास देता येणार नाही असं सांगितलं। यावरून आक्रमक झालेले भगीरथ भालके, मनसेचे नेते दिलीप धोत्रे आदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी जोरदार वादावादी करताना दिसून आले। तर भगीरथ भालकेंनी माध्यमांशी बोलताना 26 नोव्हेंबर संविधान दिनादिवशीच चिन्ह वाटप होणार असून निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यघटनेची बूज राखत निर्णय घ्यावा असं आवाहन केल्याचं दिसून आलं होतं। आज संविधान दिना रोजीच रिक्षा चिन्हाबाबत काय निर्णय होतो याची उत्सुकता शहरात शिकेला पोहोचली होती। मात्र अखेर आज निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता होळकर यांनी याबाबत निर्णय देत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांच्यासह या आघाडीच्या नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना रिक्षा हे चिन्ह देण्यात आल्याचा निर्णय झाल्याची माहिती काल याबाबत आक्रमकपणे कायदेशीर बाजू मांडलेले वकील सत्यम धुमाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली। रिक्षा चिन्ह मिळाल्यामुळे आम्ही अर्धी लढाई जिंकलो आहोत असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला। नमस्कार। आज या ठिकाणी नगरपालिकेमध्ये चिन्ह वाटपाचा कार्यक्रम होता। या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रणिता भगीरथ भालके व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आम्ही मागणी केल्याप्रमाणे रिक्षा चिन्ह मिळालेलं आहे। रिक्षा चिन्हामुळे चिन्हातच आम्ही अर्धी निवडणूक जिंकलेली आहे। पूर शहरामध्ये परिवर्तनाची लाट उसळून आलेली आहे। नगराध्यक्ष पदासाठी असलेले उमेदवार प्रणिता भालके यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनता एकवटली आहे। त्यामुळे आता ह्या नगरपालिकेमध्ये परिवर्तन हे अटळ आहे। कारण परिवर्तनासाठी सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जिकडं तिकडं जाईल त्या पंढरपूरमध्ये खड्डे आणि धूळ आणि समस्या सगळीकडे म्हणजे समस्या आहेत। कचरा आहे, पाणी पुरवठा नीट केला जात नाही, समान पाणी पुरवठा नाही, अनेक मोठे भ्रष्टाचार, अनेक मोठे घोटाळे नगरपालिकेमध्ये केलेले आहेत। अनेक नगरपालिकेच्या जागा विक्री करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि मलिदा खाण्याशिवाय ह्या आजपर्यंत काहीही केलेलं नसल्यामुळं परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये आमच्या प्रभागामध्ये आजपर्यंत सातत्यानं सत्ता असून सुद्धा आमच्या भागामध्ये त्या लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे। कधी रस्ता पाणी व्यवस्थित देण्याचे काम केलेलं नसल्यामुळे आमच्या प्रभागामध्ये परिवर्तन अटळ आहे। कारण रस्ते असू द्या, पिण्याचं पाणीसुद्धा व्यवस्थित देत नाहीत। कधी लोकांना सकाळी मिळतं तर कधी संध्याकाळी पाणी मिळतं। समान पाणी वाटप नसल्यामुळं प्रत्येक नागरिकांचा हाल होत आहे आणि स्वच्छ पाणी पुरवठा केला जात नाही। गटरीचा पाणी पुरवठा तोच फिल्टर करून संपूर्ण पंढरपूरला पाणी पुरवठा केला जातो। ही अत्यंत गांभीर्याने घेणारी गोष्ट आहे। जर सत्तेमध्ये एवढे वर्ष असून सुद्धा तुम्ही मलनिस्सारण केंद्र तुम्ही चालवत नाही, ठेकेदाराला जगवायचं काम करता, अनेक टेंडर तुम्ही काढता, अनेक ठेके घेता आणि आज केलेला रस्ता 4 महिन्यातसुद्धा तुमचा राहत नाही। तुमची आणि ठेकेदाराची मिलीभगत असल्यामुळं पंढरपुरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे। मग हे कुठं थांबवण्यासाठी सामान्य जनतेने आता विचार केलेला आहे की आता तुम्ही एवढ्या दिवस नगरपालिकेला पोखरून टाकलेलं आहे, खाऊन टाकलेलं आहे, अनेक लोकांच्या घरावर आरक्षण टाकलेलं आहे, अनेक जागेवर आरक्षण टाकलेलं आहे, ओपन प्लेस विकलेले आहेत, ओपन प्लेसवर आरक्षण टाकून बळकवण्याचं काम केलेलं आहे। असे अनेक भ्रष्टाचार तुमचे आहेत। त्या भ्रष्टाचारावर आम्हाला बोलायची वेळ येऊ नये आणि तुम्ही एक लक्षात घ्या, सर्वसामान्य माणसांनी आता ही निवडणूक हातात घेतली आहे।